मुंबईतील मुलुंडमध्ये एका पत्र्याच्या रूममध्ये नकली मिठाईचा कारखाना चालू असल्याचा आरोप करण्यात आलाय। एफडीएच्या कारवाईनंतर नकली मिठाईचा कारखाना सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय। या कारखान्यात नकली खव्यापासून बर्फी, मिल्क केक, पेढे बनवण्याचा दावा केला जातो। संबंधित नकली मिठाईच्या कारखान्यावर दावा करण्याची मागणी समाजसेवकांकडून करण्यात आली आहे। त्यांनी तक्रार केली होती की इकडे रहिवासी भागामध्ये पेढे बनवण्याचं काम सुरू आहे आणि हे लोक नकली माव्यापासून पेढे बनवतात। तेव्हा आम्ही इकडे जेव्हा बघायला आलो तेव्हा अक्षरशः एका घरामध्ये जिथे पत्र्याची शेड मारलेली अशा ठिकाणी हे लोक पेढे बनवत आहेत आणि गुजरातवरनं जो नकली मावा येतो ज्याच्यावरती स्पष्टपणे लिहिलेलं आहे की हा पाम ऑइल पासून बनवलेला आहे। या पाम ऑइल पासून हे लोक जो काही पदार्थ बनवत आहेत त्याला हे लोक मिल्क केकच्या नावाने विकतात। म्हणजे ऑलरेडी गुजरातवरनं गुजरातवरनं हा मावा येतो, नकली मावा, ज्याच्यावरती पाम ऑइल असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे। तो सुट्टा करतात, त्याचे छोटे छोटे पीसेस करून हे इकडच्या लोकल मार्केटमध्ये मिल्क केकच्या नावाने हे लोक विकत होते आणि हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे, लोकांच्या आयुष्याशी खेळण्यासारखा प्रकार आहे। आत्ताच आम्हाला जेव्हा मी अधिकाऱ्यांशी त्या बोललो तेव्हा त्यांनी 15 दिवसापूर्वी कारवाई केल्याचं सांगितलंय, परंतु कारवाई केल्यानंतर सुद्धा सरसपणे जर हे सगळं सुरू असेल तर या कारवाईला काय अर्थ आहे?